त्यानंतरची लीळा आहे लीळा क्रमांक 8, अवस्था स्वीकारू. आता गोविंद प्रभूंकडून हरपाळ देवाला ज्ञानशक्ती प्राप्त झाली आणि ती ज्ञानशक्ती प्राप्त झाल्यानंतर काय घडलं तर गोसावी अवस्था स्वीकारिली. गोसाव्याने अवस्था स्वीकारली. कोणती अवस्था स्वीकारली? मार्गी चालावयाची प्रवृत्ती नाही. रस्त्यानं चालताना ते योग्य पद्धतीने चालू शकत नसत. चालण्याची सुद्धा प्रवृत्ती त्यांच्यामध्ये नव्हती. काटेया केस कलाप गुपती ते वारेने उगवती का कवनी मनुष्य उगवी तेवढी. रस्त्यानं समजा जात असताना त्यांचे जे काही मोठे वाढलेले केस होते ते केस समजा एखाद्या काट्यामध्ये त्यांचा गुंता समजा अडकला तर ते तिथंच अडकून पडत. यदा कदाचित खूप जोराचा वारा आला आणि त्यांचे ते केस जर त्या काट्याच्या झुडपातून समजा निघाले किंवा एखादा मनुष्य आला आणि त्या मनुष्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यानं तो गुंता त्या काट्यांमधून समजा तो काढून दिला तर चक्रधर स्वामी तिथून पुढे जात. अन्यथा ते त्याच ठिकाणी राहत असत. त्यांना आपल्या शरीराचं भान नव्हतं. त्यांना चालण्याची प्रवृत्ती नव्हती. त्याच्या संपूर्ण मूर्तीवर सगळे ओरखडे उमटलेले होते काट्यांचे. काटे रुतती असुदाचे बिंदू निघती. असुदाचे बिंदू म्हणजे रक्ताचे बिंदू त्यांच्या शरीरावर असे जागोजाग दिसत असत. ते सहाज पन्हरेयावरी मानकुली तैसी मिरवती. ते जे काही बिंदू आहेत ते त्याच्या गोऱ्या शरीरावर, त्याच्या सुंदर शरीरावर जणू काही एखाद्या माणिक मोत्यांसारखे, मानकुली म्हणजे माणिक मोत्यांसारखे ते त्याच्या शरीरावर ते उठून दिसत असत. ही त्यांची जी अवस्था होती तिला विदेहावस्था असं आपण म्हणू शकतो. ही विदेहावस्था, ही विदेहावस्था होती. म्हणजे त्यांच्या देहाचं त्यांना भान नव्हतं. ही अशी विदेहावस्था त्यांनी स्वीकारली होती. म्हणजे गोविंद प्रभूंकडून ज्ञानशक्ती स्वीकारल्यानंतर चक्रधर स्वामींनी विदेहावस्था स्वीकारली. ही विदेहावस्था किती वर्षापर्यंत राहिली तर ही राहिली 12 वर्षापर्यंत. आणि ही 12 वर्षापर्यंत राहिलेली विदेहावस्था, या अवस्थेमध्ये त्याच्याजवळ कुठलाही भक्त नव्हता, कुठलाही सेवक वर्ग नव्हता. आणि ते त्यांच्या मनामध्ये आलं की आपण या दिशेला जावं किंवा त्या दिशेला जावं, तर ते त्या दिशेला किंवा त्या दिशेला ते जात असत. रस्त्या वाटेनं जे कोणी त्यांच्याशी भेटत असत, त्यांच्याशी कोणकोणत्या घटना घडत असत, त्या घटना आपल्याला ह्या 12 वर्षाच्या काळामध्ये ज्या घडलेल्या आहेत त्या संपूर्ण घटना ज्या आहेत त्या आपल्याला या लीळाचरित्र एकांकामध्ये पाहावयास मिळतात. हा जो लीळाचरित्र एकांक तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये नेमलेला आहे आणि यामध्ये ज्या कोणत्या 78 लीळा आहेत, या लीळांमध्ये तुम्हाला ह्याच 12 वर्षातल्या कालावधीमध्ये ज्या कोणत्या घटना घडलेल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. तर ही संपूर्ण त्यांची अवस्था जी आहे ती विदेहावस्था आहे. ते विदेहावस्थेमध्ये राहिलेले दिसतात. त्यानंतर लीळा क्रमांक 9, मुक्ताबाई भेटी. लीळा क्रमांक 8पर्यंत आपण असं पाहिलं की त्यांनी विदेहावस्था स्वीकारलेली आहे. गोविंद प्रभूंनी त्यांना ज्ञानशक्ती दिली आणि त्या ज्ञानशक्तीमुळे त्यांना विदेहावस्था प्राप्त झाली. त्यांना आपल्या देहाचं कुठलंही भान नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये ते महाराष्ट्रभर जिकडे तिकडे जे काही फिरले असतील, ज्या ज्या भक्तांच्या भेटी झाल्या त्यांच्या, आणि त्या सगळ्या माहीमभटाने एकत्रित आणल्या आणि त्या माध्यमातून निर्माण झालेला हा एकांक म्हणजे लीळाचरित्र एकांक हा जो ग्रंथ आहे, ज्यामध्ये 78 लीळा आहेत त्या आपण पाहतो आहोत. यातली ही 9वी लीळा आहे मुक्ताबाई भेटी. असेच विदेहावस्थेमध्ये फिरत असताना पर्वती 12 वर्षे क्रीडा केली. 12 वर्षापर्यंत या विदेहावस्थामध्ये आपला चक्रधर स्वामींनी क्रीडा केली. म्हणजे ते संचार करत राहिले, इकडे तिकडे फिरत राहिले. एकुदिनी मुक्ताबाईशी दर्शन झाले. मुक्ताबाई नावाची एक तपस्विनी, एक योगिनी स्त्री होती, पण ती अरण्यामध्ये राहत होती. आपल्याला असं दिसते की
या पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियासुद्धा अशा पद्धतीने अध्यात्म मार्गामध्ये राहून अध्यात्म मार्ग स्वीकारून ते संन्यास धारण करत असत. मधल्या काळामध्ये आपल्याला नंतर तो स्त्रियांना संन्यास धारण करण्याचा अधिकार त्यांच्याकडून काढण्यात आला. पण पूर्वीच्या काळामध्ये मात्र मुक्ताबाईसारख्या स्त्रिया संन्यास धारण करून एखाद्या कड्या कपारींमध्ये जंगलामध्ये त्या राहत असत असं आपल्याला दिसतात. त्या तपस्विनी असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर ही मुक्ताबाईला चक्रधरांचं दर्शन झालं. आपुलिया आश्रमा घेऊन आली. ती मग या चक्रधरांना आपल्या आश्रमामध्ये घेऊन आली. तिनं ओळखलं की हे कोणीतरी योगी पुरुष आहेत, महत्त्वाचे पुरुष आहेत, म्हणून ते आश्रमा घेऊन आली, म्हणजे आश्रमामध्ये त्यांना ती घेऊन आली. वनपुष्पाची पूजा केली, कंद मुळं फळांची आरोगणा दिधली. तयासी म्हणितले येतुके दिस तप केले, तयाचे फळ आजी झाले. म्हणजे ही जी मुक्ताबाई आहे त्या मुक्ताबाईनं आपल्या मनामध्ये म्हटलं की म्हणे मी आजपर्यंत परमेश्वराची जे कोणतं तप केलेलं असेल त्या तपाचं मला हे फळ मिळालं की आज माझ्याकडे हे एक चक्रधरांसारखे योगी, चक्रधरांसारखा व्यक्ती आपल्या दर्शनास आपल्याला त्यांनी दर्शन दिलं. आपल्या आश्रमामध्ये ते आले. तर ही जी मुक्ताबाई आहे तिचं वर्णन या ठिकाणी पाहायला मिळते की पहाडी गेली लोव चुंबडी वडिली नखे भुई काढिती जटे मुक्ताबाई ऐसे नाव. म्हणजे तिच्या हाताचे केस जे होते लव ज्याला आपण म्हणतो, ती लव अशी वाढलेली, नख जे आहेत तिच्याची चुंबर बनलेली, केस जे आहेत ते जमिनीला टेकतील इतके वाढलेले, आणि मुक्ताबाई असं तिचं नाव होतं. तर ह्या मुक्ताबाईची भेट त्यांची या कालावधीमध्ये झालेली आहे. आणि ही सुद्धा एक तपस्विनी किंवा एक योगी, एक ज्याला संन्यास धारण केलेली अशी ही स्त्री आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते. त्या काळामध्ये स्त्रियासुद्धा संन्यास धारण करत असत हे आपल्याला या लीळेवरून निदर्शनास येते, दृष्टीस पडते. त्यानंतर लीळा क्रमांक 10, कांतिये श्री चांगदेव राऊळ शिष्या भेटी. कांतिये म्हणजे काटोल, नागपूर जवळचं जे काटोल आहे त्या काटोलला चक्रधर स्वामी प्रत्यक्ष आलेले आहेत. भंडारा या ठिकाणी सुद्धा चक्रधर स्वामी प्रत्यक्ष आलेले आहेत. त्यानंतर तिरोड्याजवळ एक डाकराम सुकडी हे गाव आहे. नाव ऐकलेलं असेल, काही विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेही असतील, कुणाचे रिश्तेदार त्या गावामध्ये असतील. तर डाकराम सुकडी, या डाकराम सुकडीमध्ये सुद्धा चक्रधर हे प्रत्यक्ष गेलेले आहेत. तर आपल्याला असं दिसते की काटोल या ठिकाणी चांगदेव राऊळांची शिष्या ही त्यांना भेटली. महात्मे हो, तुम्ही श्रीप्रभूचे या दर्शना का जा, जी आमचे परमगुरु म्हणून. तुमचे परमगुरु ते कांतिये असती. मग कांतियेची लीळा सांगितली. म्हणजे जेव्हा चक्रधरांसोबत शिष्य समुदाय राहायला लागला त्यावेळी सुद्धा चक्रधर हे कधीकधी काटोलला जायचा आग्रह करत असत, काटोलला जात असत ते. तर एका शिष्याने विचारलं की महात्मे हो, तुम्ही श्रीप्रभूचे या दर्शना का जा, तिथे म्हणे तुम्ही कशाला जाता. तर चक्रधर म्हणाले की जी आमची ये परमगुरु म्हणून, ते आमचे परमगुरु आहेत काटोलमध्ये. तर तुमचे परमगुरु ते कांतिये असते, तुमचे परमगुरु जे असतात ते म्हणे काटोलला राहतात. मग कांतियेची लीळा सांगितली. तर कांतियसी पाणीपात्र करावे या नगरामध्ये बीजे केले. चक्रधर जेव्हा विदेहावस्थेमध्ये होते त्यावेळी ते काटोलमध्ये गावामध्ये ते पाणीपात्र करण्याकरता, म्हणजेच भिक्षा मागण्याकरिता, पाणीपात्र करणे त्यांचा एक ते शब्द आहे की भिक्षा मागणे, याला ते पाणीपात्र करणे असं म्हणतात. तर पाणीपात्र करावे या नगरामध्ये बीजे केले.
तेथं द्वारावतीकरांचे अनुग्रहित राजगुरू होऊनी वर्तत असती. द्वारावतीकर म्हणजेच चांगदेव राऊळ. तर चांगदेव राऊळांनी ज्या 52 लोकांना अनुग्रह दिला होता, त्यांना जी काही शक्ती दिली होती, त्यातला एक व्यक्ती तो राजगुरू होऊन त्या ठिकाणी वर्तत असती, म्हणजे त्या ठिकाणी तो राहत होता. तो स्वतःला मोठा योगी असं समजायचा तो. तर तेही उपरीय वरुणी देखील तो जो स्वतःला राजगुरू मानणारा जो व्यक्ती होता, तो वास्तविक चांगदेव राऊळांचा शिष्य होता. तर म्हणे त्याने वरून पाहिलं, म्हणजे दुमजली घर असेल तर त्या दुमजली घरावरून दुसऱ्या मजल्यावरून त्यानं पाहिलं खाली. तर आणि या चक्रधर स्वामींना आपल्या शिष्यांकडून बोलावणं पाठवलं. आपुले शिष्याकरवी बोलविले. तेथं गोसावी बीजे केले. चक्रधर स्वामी त्या ठिकाणी गेले. तीही म्हणितले, ऐसा पिंडू मा ऐसा का उपेक्षिला. म्हणे एवढं सुंदर तुमचं शरीर, त्या शरीराची अशी उपेक्षा तुम्ही का बरं केली. तुमच्या संपूर्ण शरीरावर असे ओरखडे पडलेले, असुदाचे बिंदू, रक्ताचे बिंदू तुमच्या शरीरावर वारंवार ज्या बऱ्याच ठिकाणी असणे, केस वाढलेले. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या पिंडाची म्हणजे आपल्या शरीराची अशी उपेक्षा का बरं केली. तर गोसावी उगेची होते. चक्रधर स्वामी काहीच बोलत नव्हते आणि गोसावी उगेची होते. मग तीही विद्या संक्रमू आदरिली. त्यांनी मग जे एक त्यांना शक्ती प्राप्त झालेली होती, जेव्हा चांगदेव राऊळांनी त्याला द्वारकेमध्ये असताना, द्वारावती या ठिकाणी असताना चांगदेव राऊळांनी त्यांना जी काही ती शक्ती दिली होती, त्या शक्तीचा त्यांनी या ठिकाणी उपयोग करण्याचा प्रयत्न केला आणि एक शक्ती जणू काही हरपाळ देवांना त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. तर मग तीही विद्या संक्रमू आदरिली. त्याने आपली विद्या जी आहे ती चक्रधरांवर तिचा उपयोग करण्याचा त्याने प्रयत्न केला. गोसावी न स्वीकारिती. चक्रधर मात्र ती विद्या म्हणजे चक्रधर जे आहेत ते स्वीकारत नव्हते. म्हणजे परमेश्वर जे असतात ते कुठली गोष्ट स्वीकारणं न स्वीकारणं त्यांच्या हातात असते. तर इथे आपल्याला असं दिसते की तो जो काही गुरु आहे, राजगुरू, तो चक्रधरांना एक विद्या देऊ इच्छितो, पण चक्रधर ते स्वीकारत नाही. तीही म्हणितले पुरुषू हटिया असे. म्हणे हा पुरुष जो आहे तो हट्टी दिसून राहिला. मग तीही म्हणितले जीजी आमते वयस्तंभिनी विद्या असे. मग तो जो राजगुरू आहे त्यांनी चक्रधर स्वामींना विनंती केली. तो म्हणाला की आमच्याकडे वयस्तंभिनी विद्या असे, वय थांबवून ठेवणारी. म्हणजे तुम्ही आज ज्या वयाचे आहात अगदी तेच वय तुमचं शेवटपर्यंत राहील. तुमच्या शरीरावर म्हातारपणाच्या कुठल्या खुणा येणार नाहीत, प्रौढपणाच्या कुठल्या खुणा येणार नाहीत. तुम्ही जसे आहात तसेच अगदी राहाल. म्हणजे तुमचं वय जे आहे ते स्टॉप होऊन जाईल, तुमचं वय जे आहे ते थांबेल. तिया पिंडूधरे, ती विद्या तुम्ही जर स्वीकारली तर त्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते सुंदर दिसेल. आणखी ते स्वीकारावेजी. अशा पद्धतीने त्याने विनंती केल्यानंतर मग चक्रधरांनी ती स्वीकारली, ती विद्या त्यांनी स्वीकारली. महदायसीने चक्रधरांना मग विचारलं की म्हणे जी गोसावी विद्या स्वीकारिली तरी तयासी काय झाले. म्हणे तुम्ही विद्या त्याची स्वीकारली, त्याला काय मिळालं. ज्यानं तुम्हाला विद्या दिली त्याला काय मिळालं. तर चक्रधर म्हणाले तयाची विद्या अपूर्ण होतं ते संपूर्ण केली झाली. म्हणे मी ती विद्या का स्वीकारली, मला काही त्याची गरज नव्हती, पण मी त्याची ती विद्या स्वीकारली यासाठी की त्याची ती विद्या अपूर्ण होती. त्याला ती विद्याशक्ती प्राप्त झाली होती, पण ती विद्याशक्ती कोणाजवळ कोणाच्या उपयोगात आणावी हे त्याला कळत नव्हतं. किंबहुना त्यानं ती विद्याशक्ती आजपर्यंत कोणाला दिली नव्हती. त्याची ती विद्याशक्ती जशीच्या तशीच होती, ती अपूर्ण होती आणि म्हणून ती मी स्वीकारल्यामुळे त्याची ती विद्याशक्ती संपूर्ण झाली. याचाच अर्थ असा की परमेश्वर जे असतात ते कुठलीही गोष्ट जे स्वीकारतात ते इतरांचं भलं करण्यासाठी स्वीकारतात.
परमेश्वराला या सगळ्याच गोष्टीची काहीही एक गरज नसते, पण अशाही स्थितीमध्ये ते जे काही स्वीकारतात ते त्यांचं स्वीकारणं म्हणजे इतरांचं भलं व्हावं हा त्यांचा दृष्टिकोन असतो. तर हा जो काही चांगदेव राऊळांनीच ज्याला विद्या दिली होती तो राजगुरू काटोलमध्ये राहत होता आणि त्याची ती अपूर्ण असलेली विद्या पूर्ण करण्यासाठी म्हणून चक्रधर स्वामींनी त्याची ती विद्या स्वीकारली आणि त्या माध्यमातून त्याचं एक प्रकार त्या राजगुरूची एक प्रकार भलं केलं. पण ते जे काही असेल ते असेल, पण चक्रधर स्वामी मात्र त्यांना आपल्याला ती विद्या दिली आणि म्हणून तो आपला गुरु आहे असं मानून त्याला ते आपला परमगुरू मानतात आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा चक्रधर स्वामी हे काटोलमध्ये या परमगुरूच्या दर्शनाकरता जाताना दिसतात. तर अशा पद्धतीने चक्रधर स्वामींनी कशा पद्धतीने ही विद्या या एका राजगुरूकडून स्वीकारली ते आपण पाहिलं. त्यानंतर जी 11वी लीळा जी आहे ती आपण पुढच्या तासिकेमध्ये बघूया. या ठिकाणी आज आपण थांबू. ओके, धन्यवाद.